महत्त्वाची बातमी आहे नवी मुंबईतून। नवी मुंबई विमानतळ नावासाठी आंदोलन, दिबा पाटलांच्या नावासाठी भूमिपुत्र आग्रही आहेत। पनवेलच्या काळभैरव मंदिर परिसरात निषेध आंदोलन सुरू आहे। आपलं भविष्य आपणच घडवू, अस्तित्वासाठी संघटित हो, आंदोलकांकडून नारेबाजी करत निषेध व्यक्त करण्यात येतोय। एकीकडे नवी मुंबई विमानतळावरून पहिलं उड्डाण हे आज झालेलं आहे, तर दुसरीकडे अद्यापही नामकरणासंदर्भातला प्रश्न हा प्रलंबित आहे। त्यामुळेच भूमिपुत्र आक्रमक झालेले आहे, नाराजी व्यक्त केलेली आहे भूमिपुत्रांनी आणि नारेबाजी करत हे आंदोलन निषेध व्यक्त करतात। नवी मुंबई विमानतळ नावासाठी आंदोलन सुरू झालेलं आहे। दिबा पाटलांच्या नावासाठी भूमिपुत्र आग्रही आहे आणि भूमिपुत्र आता आंदोलनात उतरलेले आहे। पनवेलच्या काळभैरव मंदिर परिसरात निषेध आंदोलन करण्यात येत आहे। आपलं भविष्य आपणच घडवू, अस्तित्वासाठी संघटित हो, अशी घोषणाबाजी। लोकनेते दिबा पाटील सामाजिक संस्थेतर्फे आज निषेध आंदोलन करण्यात आले। आपण पनवेलमध्ये आहोत। पनवेलमधील चिंचपाडा येथे हे निषेध आंदोलन करण्यात आलेलं आहे। आगरी कोळी युवक फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत आपल्या बरोबर, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया। सर, काय सांगाल, आज निषेध आंदोलन करण्यात आलेलं आहे, नेमकी काय मागणी आहे? मागणी कायम एकच मागणी राहिलेली आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव द्यावं। राज्य सरकारने प्रोसेस करून केंद्राकडे पाठवले, 3 वर्ष प्रलंबित आहे। मागे 2.5-3 महिन्यापूर्वी सुद्धा सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केलं होतं विमान उडण्याआधी नाव लागेल। अनेकदा भाषणांमधनं त्यांनी सांगितलं होतं विमान उडण्याआधी ते नाव लागेल, मात्र आज विमान उडालेलं आहे पण नाव मात्र लागलेलं नाही। आणि या गोष्टीचा रोष, या बाबतीतला जो निषेध आहे तो नोंदवण्यासाठी आज भूमिपुत्र जे आहेत मोठ्या संख्येने आज चिंचपाडा येथे जमले होते। लोकनेते दिबा पाटील सामाजिक संस्था त्याचे कार्याध्यक्ष सोबत आहेत आपल्या सचिन केणी, आणि त्यांच्या माध्यमातून हे निषेध प्रदर्शनाचं आयोजन इथे करण्यात आलेलं होतं। आचारसंहिता आहे तरी सुद्धा वेगवेगळ्या भागातून कार्यकर्ते इथे उपस्थित राहून प्रतिकात्मक आमचा जो निषेध आहे इथे नोंदवला गेलेला आहे। इथे एक एक कार्यकर्ता किमान 1000 लोकांच्या बरोबरचा आहे, त्यामुळे त्यांच्या वतीने हा निषेध इथे आम्ही नोंदवलेला आहे। आम्ही शांत बसणार नाही आहोत। निवडणुका सुरू आहेत, निवडणुकांमध्ये सुद्धा सरकारला याचं उत्तर दिलं जाईल मतपेटीच्या माध्यमातून। आणि आचारसंहिता संपल्यावरती मुंबईवरती लाखोंच्या संख्येने भूमिपुत्र हे मंत्रालयात धडकणार आहेत। सरकारने त्याच्या आधी विमानतळाला दिबांचं नावाची जी प्रक्रिया केंद्रात अपूर्ण आहे ती पूर्ण करावी, ही नम्र विनंती। नक्कीच विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं, अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा जो आहे तो भूमिपुत्रांनी व्यक्त केला आहे। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।